मंडळी, दूध शरीराला पोषण देणे आणि ऊर्जावान बनवण्याचं काम करतं। लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत दूध अत्यंत आवडतं आहे। मात्र हेच दूध उतू गेल्यास त्याला हिंदू शास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे। दूध घरोघरी वापरली जाणारी वस्तू आहे। दूध शरीराला पोषण देणे आणि ऊर्जावान बनवण्याचं काम करतं। गॅसवरील उतू जाणारं दूध कोणत्या अशुभ गोष्टी घरात आणतात ते पाहूया। मंडळी, आपल्या रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात, जसे की आरसा फुटणे, दूध फाटणे, तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे यासारख्या घटना घडल्या की आपल्याला या संकेतांचा अर्थ समजत नाही आणि त्याबद्दल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो। आपल्या रोजच्या जीवनात काही वेळेस विविध स्वरूपात गोष्टी घडत असतात। काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही अशुभ संकेत देत असतात। आपल्यापैकी बऱ्याच जणांना या संकेताबद्दल माहित नसते, त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली की आपण घाबरून जातो आणि काही वेळेस चांगले संकेत असताना आपण त्याला अशुभ मानतो, तर काही वेळेस त्याचे उलटे सुद्धा होत असते। आज आपण अशाच काही संकेताबद्दल बोलणार आहोत। मंडळी, दूध उतू जाणे हे शुभ आहे की अशुभ? जर आपल्या हातून नकळत जर दूध उतू गेले तर ते शुभ संकेत असते। याचा अर्थ असा होतो की आपल्याला भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा बऱ्याच दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते। थोडक्यात काय, तर दूध उतू जाणे चांगले असते, पण ते दूध नकळत उतू गेले तर चांगले असते। पण आपण जाणून बुजून उतू घालवले तर ते चुकीचे संकेत असतात। अजून एक गोष्ट म्हणजे जर का दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते। आपल्या हातून जर नकळत दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते। याचा अर्थ भविष्यात येणारे संकट याची चाहूल आपल्याला देत असते, जसे की आपल्याला मिळणारे काम दुसऱ्याला मिळणे, एखादा अपघात होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर आर्थिक समस्या सुद्धा जाणवू शकते। अशा काही अशुभ गोष्टी आपल्या सोबत घडू शकतात। पण मंडळी, कधीतरी एकदा चुकून गॅसवरून दूध उतू गेले तर ते शुभ असते। आपल्या हिंदू शास्त्रानुसार गॅसवर उतू गेलेले दूध गॅसवर पडल्याने चंद्रदोष निर्माण होतो, त्यामुळे घरामध्ये अशुभ घटना घडू लागतात। गॅसवर दूध उकळताना आगीचा वापर केला जातो। अग्नीला मंगळाचा कारक म्हणतात। मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध ग्रह मानले जातात। उकळते दूध पुन्हा उतू गेल्याने कुटुंबात वाद निर्माण होतात। चंद्र आणि मंगळाच्या भेटीमुळे घरात गरिबी येऊ लागते। काही वेळा दूध उतू जाणे ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु अनेकदा हे घरामध्ये काही वास्तुदोष असल्याचे सूचित करते। वास्तुदोषांमुळे घरात सुख समृद्धी राहत नाही आणि नेहमी पैशांची कमतरता भासते। घरातील एखादा सदस्य काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल आणि त्याच वेळी गॅसवरील दूध उकळून सांडले असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते। ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात ते पूर्ण होऊ शकत नाही। उकळते दूध उतू जाणे हे देखील काही रोग येण्याचे संकेत देते। खरं तर दुधाचं उतू जाणं शुभ मानलं जात नाही, पण जर वारंवार दूध उतू जात असेल तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे आणि लवकरच तुम्हाला धनहानी, गरिबी किंवा आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची शक्यता आहे, असा हा संकेत आहे। तसंच काही संकट तुमच्यावर ओढावणार आहे असा सूचक इशाराही यामागे देण्यात येतो। त्याचबरोबर दुधाचं जळणं देखील शुभ मानलं जात नाही। कधीतरी अचानक तुमच्याबरोबर असा प्रकार घडल्यास ठीक आहे, पण वारंवार जर दूध जळत असेल तर वेळीच सावधानता बाळगा, अन्यथा तुमचा पुढचा काळ फार आव्हानात्मक असेल। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी दूध जळणं फार अशुभ मानलं जातं। यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे। तसंच तुमचा पैसा येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही याची खात्री बाळगणं गरजेचं आहे। यापेक्षा तुम्ही या दिवशी खीर किंवा कोणतेही गोडाचे पदार्थ ज्यामध्ये दुधाचा समावेश आहे असे पदार्थ बनवू नये। प्रचंड धनहानी, प्रगतीत अडथळे, व्यवसायात नुकसानीपासून वाचण्यासाठी बुधवारच्या दिवशी काही इतर गोष्टींची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। जसे की बुधवारच्या दिवशी चुकूनही पैशांची देवाणघेवाण करू नका। अगदीच महत्त्वाचं असेल तर देवाणघेवाण करा। बुधवारच्या दिवशी उत्तर, पश्चिम आणि ईशान्य दिशा या नेहमी दिशाभूल करणार आहेत, त्यामुळे बुधवारच्या दिवशी या दिशेने प्रवास करणंही टाळलं जातं, अन्यथा तुमचा प्रवास बिघडू शकतो। मंडळी, खरे तर आपण गॅसवर किंवा चुलीवर ठेवलेलं दूध उतू गेलं तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे। म्हणजे नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत अनेक शुभ घटना घडणाऱ्याची खात्री ही घटना दर्शवत असते। तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा तुमचे अनेक दिवसांपासून आखडलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते।
किंवा तुम्हाला एखादी गोड बातमी येऊ शकते। थोडक्यात काय तर काहीतरी शुभ संकेत या घटना देत असतात। म्हणून दूध उतू गेल्याने ते चांगले आहे। अनेकदा दूध वाया गेल्याने घरातले मंडळींची नको नको त्या गोष्टी ऐकावे लागतात। घरातील पुरुष मंडळी टोमणे मारतात, तुझं लक्ष नव्हतं म्हणून हे घडले, असे केल्याने दूध उतू गेल्याने शुभ परिणाम घडणार आहेत व हे चांगले परिणाम घडत नाहीत। कारण घरातील स्त्री म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं। लक्ष्मी स्वरूप स्त्रीला ज्यावेळी आपण नको ते बोलतो त्यावेळी येणारं नशीब हे कुठेतरी पडले जाते आणि म्हणून चुकून दूध उतू जात असेल दुर्लक्षामुळे किंवा लक्ष नसल्यामुळे किंवा लक्ष देऊन सुद्धा जर दूध उतू जात असेल तर ही अत्यंत शुभ घटना आहे। दुसरी गोष्ट अशी की बरेच जण या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी जाणून बुजून दूध उतू घालवतात। असे केल्याने कोणतीही गोष्ट सफल होत नसते। तुम्ही जेव्हा जाणून बुजून एखादा शकून घडवून आणता यावेळी तरी कोणताही फायदा होत नसतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व आपली धार्मिक पुराणे यावर त्यांचा विश्वास आहे। त्यांनी त्या गोष्टीचे पालन करायला हवे। स्त्रीला वाईट गोष्टी बोलू नये, तसेच मुद्दामहून हा उपाय करू नये। अजून एक गोष्ट बऱ्याचदा आपल्या हातून घडते, दूध उतू जाणे आणि दूध सांडणे यामुळे फरक आहे। तुमच्या हातून दूध सांडत असेल तर पाय लागून, हात लागून किंवा कोणत्याही गोष्टीवर जर दूध सांडत असेल तर हा काही शुभ शकून नव्हे। यामुळे नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत एखादी अपघाताची घटना होण्याची शक्यता आहे। म्हणजेच एखादा अपघात होऊ शकतो। ही अप्रिय घटना कुठेही होऊ शकते। कदाचित तुम्ही एखादे काम करत असाल, ते काम अचानक बंद पडू शकते। त्या कामामध्ये तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते। दुसऱ्याला ते काम मिळू शकते, म्हणजे तुमचा तोटा ठरलेला आहे। आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला असं संकेत देते की तुम्ही खबरदारी घ्या। तुम्ही जर जपून पुढची पावले उचलला, या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भविष्यात कसे वागायला हवे याचे संकेत देत असतात आणि त्यानुसार आपले जीवन सुखी करण्यासाठी आपण या गोष्टींपासून मिळालेल्या संकेतांचा योग्य उपयोग करून घ्यायचा हवा।